परवा दिवशी एका मुंबई मधल्या एका चांगल्या सोसायटीमध्ये त्यांचा मुलगा अमेरिकेत होता. वडिलांचं निधन झालं, वडिलांच्या अंत्यविधीला आला, सगळं केलं. आई म्हणली पोरा आता इथं कोण नाही, मलाही नाही तुझ्या बरोबर. पोरग म्हणलं आई मी अमेरिकेत जातो, लवकर येतो, तुला पण घेऊन जाईन मी, काळजी करू नको. आणि तेवढ्या एका मोठ्या फ्लॅट मध्ये आई एकटीच राहत होती. बरेच दिवस गेले, 1, 2, 4, 5, 7 महिने गेले. पोराला लक्षात आलं आई मुंबईत एकटी आहे. पळत पळत मुंबईत आला, फ्लॅटला दाराजवळ गेला, टकटक केलं, कुणी उघडलं नाही. हाक मारली आईला, कुणी उघडलं नाही. आईनं हो दिली नाही. परत वाजवून बघितलं, कोण आतून हो देत नव्हतं. जसं आईकडे एक किल्ली होती दाराची ना कुलपाची, तशी ह्याच्याकडेही होती. त्यानं आपल्याकडच्या किल्लीनं ते कुलूप काढलं, आत गेला, आईला हाका मारल्या, आईनं हो दिली नाही. आईच्या बेडरूम जवळ गेला, आईला हाका मारल्या, नाही दिली. आईच्या बेडवर बघितलं, आई आहे का? आई नव्हतेच, फक्त आईचा हाडाचा सापळाच होता रे. आयुष्यात काय कमवलं आम्ही आमच्या आई वडिलांना देखील बघू शकत नाही. अरे आम्हाला बोलाय वेळ नाही. मी मगाशी म्हणलो आम्ही अमेरिकेतल्या जगातल्या सगळ्यांशी बोलतो, परंतु आमच्या जिनं आम्हाला 9 महिने पोटात सांभाळलं. त्या आईशी बोलायला आम्हाला 2 मिनिटं नाही.